प्लस शिवनाथ दादा गायकर अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष सुरेश जाधव निवाळीपाड्याचे, तसेच उपाध्यक्ष विकास गायकवाड तिसगावचे आहेत, खजिनदार शनी भंडारी चिंचवळीचे आहेत, तसेच खजिनदार राजू गायकवाड तिसगावचे आहेत, श्याम भंडारी, तसेच संघटक 40 प्लसचे सचिव अंबाजी भाग्यवंत आहेत, सहसचिव आता बाहेर यायचा दादा. दादा आपण डान्सर आहात, क्वालिटी आहे आपली. तर मैदानाच्या दिशेने वळूया जिथे मॅच स्टार्ट होतोय. गोलंदाज तयार आहेत. पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड करायचं आहे, ते चेंडू बॉडीवरती अदललाय. डावाची संधी देखील नाकारता येत नाहीये. मात्र इथे हा म्हणताना धाव स्वीकारली आहे. लेग बाईकच्या रूपात मिळाले. अकाउंट ओपन झालंय. जरी मेरी तिसगावचं स्ट्राईक हँडला फलंदाज होता प्रदीप आणि नॉन स्ट्राईक हँडला बघतोय सत्यवान गवळी. स्ट्राईक हँडला आलेत सर सेनापती असतील. फ्रंट लीड करतायत टीमला. ऑन साईडला पॉवर प्लेचा षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षणाचं आपण कोटेशन देऊ शकता. सीमार्गच बॅट कट आहे सुद्या. आपण लगेच कळवा हरीश आम्हाला बॅट कट आहे, लेग बाईज आहे की बाईज आहे. हे 3 पर्याय असतात. चेंडू एसटी मागे जात असताना बॉडीवरती अदलला तर लेग बाईज होतो. बॅटचा स्पर्श नसेल तर तयार आहेत सध्या सत्यवान. स्ट्रायकरला पहिला चेंडू पेश करतील या मॅच मध्ये. पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज बॉलच नेम रे रवी तयार आहे. रवीने चांगली गोलंदाजी केली आहे मागील मॅच मध्ये. पॉवर प्लेचा षटक घडण्याचा मान ऑन साईडला ऑन ट्राय पॉवरफुल आहे. यावेळेस काहू कॉर्नरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक होते तिथे प्रेक्षकांची भूमिका घ्यावी लागेल. षटकार पहिला चेंडूला मोठ्या फटक्यात परिवर्तन करत असताना ही मॅच पहिली मॅच जरी आम्हाला मोफत मिळाली असली ती आमची फूक. पहिल्या षटकार आल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं. रविवरती थोडासा प्रेशर आलाय. मॅच दुसऱ्या फेरीची आहे. दोन्ही संघ चांगले आहेत, ताकदवर आहेत, एकामेकाच्या परिचयाचे आहेत. 40 प्लस म्हटलं की तुम्ही हे एकामेकाच्या विरोधात खेळलेले आहेत. सत्यवान दरम्यान चेंडू राम डिफेन्स करत असताना सरळ लिमिट ऑन वरून क्षेत्ररक्षक आहेत. सीमारेषेवरनं पुढे सरकलाय. उचलेल फेक येईल तो पण धाव मिळतो. एकीने धावपळ पुढे सरकत असताना धावपळ घ्या तो 8 वरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिले 3 चेंडू फेकलेही गेलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनण्याचा शक्यता असतात आणि त्या शक्यतेनं आपण स्वीकाराव्या लागतात तर त्या बनतात. आणि एक मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक हँडला आलाय आघाडीचा खेळाडू. रवीचा दरम्यातील चेंडू हा पाहावं लागेल. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. हरीश भाग्यवंत आमच्याकडे वळतायत आणि यावेळेस खराब दर्शवताना हा चेंडूला व्हाईट बॉल धाव मिळेल. एक चेंडू एक्स्ट्रा फेकावं लागेल गोलंदाजाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पॉवरफुल गोलंदाजी करावी लागतो कारण इथनं जास्तीत जास्त धावा बनण्याची चान्सेस असतात आणि इथे त्या धावा बनतायत. पहिल्या 3 मध्ये 9 आलेत एकंदरीत टीम झरी मेरी तिसगाव संघासाठी. यावेळेचा चेंडू चांगला आहे. गुडलेन स्पोर्ट मधून हलकासा डीप टेबल चेंडूला मात्र अतिरिक्त आहे. स्क्वेअर दर्शवताना यावेळेस अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन नाहीये. वाईट साईड रिव्ह्यू नाहीये दादा. व्हाईट बॉल. अंपायरचा निर्णय अंतिम असेल, लक्ष असू द्या. ओळे आपण मॅच दिसेल. परत एकदा रवी तयार आहे. रिव्हर्स अटेंड केलाय. हो फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. फिरले, जागा बनवली. कबर पॉइंट. स्लीपर कव्हरच्या अगदी मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लेंथ पुढे खेचली. याच्या आधीचा चेंडू खूप सुरेख होता मात्र स्वेअर दर्शवला पंचाने. यावेळेस मात्र पुढे आले आणि इथे मार बसली.
दिवस अटेंड करायचंच होतं फलंदाजाला, एक लक्षात आलं नाही गोलंदाजाच्या, आणि मात्र इथे 6 धाबा. दुसरा षटकार रवीला यावेळेस मात्र महागडा षटक ठरतो रवीचा. मॅच मध्ये रवीचा देखील 12-13 धाबा आल्या होत्या. या मॅच मध्ये देखील धाबा चांगल्या बनताना आपल्याला पाहायला मिळतात तिसगाव टीमच्या. धावसंख्या स्कोर 16. ओहो, यावेळेस पाहावं लागेल. वाडा कॅच बॅट कट आहे. काय झेल स्वीकारले मी, आम्ही 40+ नाहीत 20+ आहेत हे दाखवत असताना बॅट्समन आउट. जो षटकार ठोकला होता त्यात लगेचच रिझल्ट दिले. रवीने मोठं यश संपादित केलंय. प्रदीप मैदानाच्या बाहेर पहिला दे धक्का झरीमरी तिसगाव टीमला. साठी बॅट्समन योगेश आलाय. गायकवाड फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक सीमारक्षक जज करतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केले पाहायचा आहे, आणि इथे डेंजर झोन मध्ये धावताच नाही. विकेट मोठी होती, आणि इथे मात्र धावेसाठी सत्यपानची विकेट धोक्यात होती. आणि धाव मिळाली आहे 1. आणि या षटकात एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला, आणि धावसंख्येचा विचार केला तर 17 धाबा गडी बाद झाला. एक पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आजो इथे मात्र पहिल्या षटकात 17 आल्यात. तर खेळ फास्ट खेळायचा. दोन्ही टीम सूचना आहेत मला. ऑर्गनाइज टीम करणं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाज सचिन. पहिलं रवी, दुसरं सचिन. हा चेंडू स्टिक वरती जाऊन धरलाय. जसा आला माघारी परतावं लागेल. 1 डाऊन साठी आला होता. गोल्डन डकचा शिकार बनलाय. बॅट्समन आउट. त्याला देखील एक यश मिळालं. विकेट मिळाली होती. ॲज अ ओपनर्स या आघाडीची जोडी त्यांनी फोडली होती. मात्र इथे पहिल्या चेंडूवरती ब्रिलियंट बॉल पूर्णपणे वेगवान चेंडू होता. इष्टा उद्ध्वस्त करून टाकला. फुलटॉस स्विंग केलं फक्त बॅटनं. मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा पार. चौकार. इतका जवाब पत्तर से या शब्दाला कुठेतरी जागा करत असताना फलंदाज सेकंड डाऊन साठी विकेट वरती आलाय. बॅट्समन संदीपने चौकार
फुलटॉस वन्स अगेन, नो मॅन्सला दूरवर क्षेत्ररक्षक धावतोय आणि पोहोचलाय चेंडू पर्यंत, तोपर्यंत नकार आहे. हे कॉलिंग क्रिकेट खेळावं लागेल नकारत असताना सत्यवान गवळी. कारण आत्मविश्वास आहे, पहिला चेंडू त्यांनी षटकार ठोकलाय, त्याची विकेट असं वाटत होतं की धावबाची एक नवी संधी नामी संधी आली होती खऱ्या अर्थाने. 3-11 फाल 40+ टीमला, तर ती बघताना इथे मात्र प्रथमतः स्ट्राईक मध्ये बऱ्याचशा काळाने ॲज अ ओपनर स्ट्राईक आणला सत्यवान. सत्यवान तयार आहे. समोर गोलंदाज सचिन, दोन्ही खेळाडू दोन्ही सिक्के चांगले आहेत, एकामेकाच्या विरोधात आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये आंबे अँड कडनं सचिन तयार आहे, तर स्ट्राईक हँडला सत्यवान उभा आहे. पुढे आले, बॅटचा कडा घेऊन चेंडू गेलाय. सेकंड स्लिप थर्ड मॅच गल्लीच्या दरम्यान, तिथे मात्र चेंडूला थांबवल्या, धावेला नकारलंय. हे दुसरं षटक बरेचस काही देऊन जाणार आहे टीमला. खऱ्या अर्थाने दिलासा देतो सध्या तरी सचिनला. डॉट बॉल. हो, यावेळेस चेंडू पाहायचा आहे, मात्र चेंडू वन्स अगेन मागे गेला. एस्टिमेके डॉट बॉल यावरती लागलाय आणि चेंडू गेला एस्टिमेके डॉट बॉल. षटक चांगला येतोय, काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. शेवटचा 1 to go निर्णायक चेंडू, खूप सुरेख षटक आलाय आतापर्यंत या षटकामध्ये. एक चौकार आलाय, त्याच्या व्यतिरिक्त फक्त एक सिंगल आणि अशा 5च धावा आल्यात. चांगलं षटक आहे सचिनचं. पूर्णपणे ब्लॉक होल, एस्टा उद्ध्वस्त, गोल्डन विकेट. सत्यवान गवळी मैदानाच्या बाहेर. लागलेला तिसरा धक्का जरीमरी तिसाई टीमला. गणेश मात्रे आले गोलंदाजी मार्क मध्ये. तिसऱ्या षटकामध्ये पहिली 2 षटके, पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 17 आणि या षटकात धावा आल्या 5 आणि विकेट मिळाल्या गोलंदाजाला. एकंदरीत 2 मोठ्या विकेट होत्या. सत्यवान गवळीला शेवटच्या चेंडूवरती माघारी परतवलाय. या मॅचची खऱ्या अर्थाने या डावाची गोल्डन विकेट होती, ज्यात गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती आक्रमण धारण केलं होतं, षटकार ठोकला होता. तो फलंदाज माघारी गेलाय. 9 खेळाडू आहेत सध्या तरी मिडल ऑर्डरचे, बट ते बॅकफुट लावून खेळायचं होतं. टॉस होतो पडल्यानंतर चेंडू एसटी मागे गेलाय. डॉट बॉल. षटकामध्ये देखील गणेश मात्रे देखील चांगला गोलंदाज आहे आणि मागच्या मॅच मध्ये गणेश मात्रेचं षटक चांगला आलं होतं, म्हणजे जास्तीत जास्त डॉट बॉल गणेशनेच फेकले होते आणि तोच गणेश तिसऱ्या षटकामध्ये टीमसाठी यावेळेस मात्र संघर्षच करतोय. पुढे फेकले जातात, वेगवान चेंडू, बीट झालाय फलंदाज. डॉट बॉल. मॅच आहे, क्रिकेट खेळ म्हटलं की याच्यामध्ये विविधता लपलेली असते, ती आपल्याला शोधावी लागतो. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्याच्यानंतर मात्र दुसरा षटक, काय षटक राहिलाय मॅचचा. खरं अर्थाने सचिनने कमबॅक मिळून दिलं, मोठं ते यश प्राप्त केलेत. कारण आघाडीचे दोन्ही खेळाडू सत्यवान गवळी चांगला खेळत होता, त्याला मात्र माघारी परतवलाय. हाही चेंडू पुढे होता, गॅप मोठी आहे का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. मिड विकेटला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातं. दोन्ही खेळाडू डायरेक्ट हिटने परतावंच लागलं असतं खेळाडूला. भरपूर मागे होते, 2 धावा मिळत आहेत तिथे. बऱ्याचशा काळात धावपळक पुढे हलताना आपल्याला पाहायला मिळतो. धाव 24 वरती गेले धावसंख्येचा गाडा. 3 फलंदाज बाद झाल्यात. या षटकात गणेशला यश मिळेल का, आक्रमण केले जाईल, कारण तुम्हाला टीम ध्रुव 11 भाल समोर 50+ धावा बनवाव्या लागतील, कारण भाल संघाची फलंदाजी ठाव आहे, तर तुम्हाला धावसंख्या चांगली सेट करावी लागेल. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. फलंदाज तयार आहे.
हा चेंडू पाहावं लागेल आउटसाइड ऑफ स्टंप. दॅट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू फेकलाय गणेशने. सध्या तरी स्ट्राईक हँडला खेळतो फलंदाज. संदीप आणि राजू ही जोडी मैदानावरती बघतो. संदीपला आणि राजूला दोघांनाही प्रयत्न करावे लागतील, कारण 2-3 मोठे पटकी इथनं उर्वरित चेंडूमध्ये आले तर धावसंख्या तुमची 50च्या आसपास जाऊ शकतो. हा चेंडू ढगात उंच गेलाय 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 लांबच गेलाय. षटकार. ते मात्र पाहू शकतो आपण लिडिंग ऑफ द फ्रंट ह्या जबाबदारीला मात्र अगदी नेत्रपात्र ठरून फलंदाजी करतोय संदीपने. आसमान दाखवलं शेवटी चेंडूला, कारण धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. त्याचा पहिला डाव आहे. चांगली धावसंख्या तुम्हाला विजयी देऊ शकतो. हा चेंडू वेगवान आहे आणि ही ते मात्र पॅटकट आहे असा इशारा दिला आणि हरीश भागवत त्यांचा बोट हवेत आणि फलंदाजाला धावं लागेल. पॅव्हेलियन मध्ये लागलेला दे धक्का आणखी एक जरीमरी दिसाई 40+ टीमला. आणि या दरम्यान षटक संपला का? एकतीस रन. धावसंख्या 31 आहे. धावफलकावरती 31 धावा आपण बघतोय आणि 31 धावेने आपण जर विचार केला तरी ते खेळाडू बाद झालेत, कारण ते 4 मिडल ऑर्डर अगदी खेळपट्टीवरती आली आहे. नौका फलंदाज स्ट्राईक हँडला. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील गणेशचा. आउंड विकेट. बेट केलंय, पडल्यानंतर टॉस करतोय अगदी मिडलच्या वरून चेंडूला कॅरी करत असताना मात्र चेंडू गेला एस्टिमेट डॉट बॉल. दुसऱ्या षटकाची झाली सांगता. 3 षटके संपली आणि धावसंख्या आपण बघतोय 31 धावा. येणाऱ्या निर्णायक शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये किमान 2 ते 3 चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील, तेव्हा तुमची धावसंख्या 50च्या आसपास जाईल. 50च्या आसपास धावा झाल्या तर मॅच आपल्याला रोमहर्ष संघर्षमय पाहायला मिळेल. सदाशिव मागच्या मॅचचा हिरो. मागील मॅच मध्ये 11-12 धावा थांबण्याचा विक्रमच रचला, कारण स्ट्राईक टीम ऑर्गनाइज टीमला बीट केली होती. तर इथे राजू साठी गोलंदाज तयार आहे. हा चेंडू थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इथे दुसरी धाव संकटात आहे आणि ते खेळाडू धावबाद होत आहे. लागलेला आणखी एक दे धक्का टीमला 32 वरती. गुरुनाथ आले गुरु. स्ट्राईक हँडला होता तर काहीतरी करू हेच करावं लागेल. परिडक्के पुढे वेगवान चेंडू फेकतोय. वेग कंप्लीट झाली. पाहायचं आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात का. नकार आहे दुसऱ्या धावेसाठी. लेग बाईज. लेग बाय ना. कलवा आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो. इशारा असतो स्ट्रायकर अंपायर
ओ हो हो, यावेळेस हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप, व्हाईट बॉल. खराब चेंडू आलाय, धाव आणखी एक मिळेल. ह्या षटकात खूप चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपला. हो, हा चेंडू फुल टॉस होता, त्याला यॉर्कर बनवलाय, वाईड यॉर्कर, डॉट बॉल. प्रेशर आहे फलंदाजावरती. गोलंदाजी खूप सुरेख करतोय गोलंदाज निर्णायक षटकामध्ये. मागील मॅच मध्ये देखील, या मॅच मध्ये देखील तेच रिझल्ट या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतो. खराब चेंडू आसमानात, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमा पार, षटकार. तर या दरम्यान आमचे मलंगड 40+ खडजिंदार श्यामसेठ भंडारी यांचे इथे शुभागमन झालंय. मस्ट वेलकम. दुपारच्या क्षेत्रामध्ये आपलं सरचे स्वागत आहे. या दरम्यान चेंडू चांगलं रोखलंय, चेंडूला दुसरी धाव मिळू शकतं आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोघांनाही करायचे आहेत. आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव पळक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मस्ट वेलकम श्यामदादा भंडारी, मलंगड 40+ खजिनदार आहेत. दादांचं सहर्ष स्वागत. जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबेच्या माध्यमातून आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या हाही चेंडू होलात गेलाय आणि पायस न धावण्यात आलाय. काही दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं आहे. मात्र स्टिक पहिल्यांदाच खोललेले आहेत, धाव मिळेल. पंचामाल निर्णय द्या या चेंडूवरचं. 2 धावा मिळतील. विकेट आहे का 2? पहिला डाव इथे संपला. धावा झाल्या त्या 43 आणि 44 लक्ष असेल या मॅच मध्ये. 44 धावा बनवायचा आहे, 44 धावा थांबायचे. त्रेचाळीस बनल्यात मॅचच्या पहिल्या डावामध्ये. फर्स्ट इनिंग 43 रन्स, 43 धावा बनवलेल्या आहेत. तिसगाव टीम जरीमध्ये तिसगाव 40+ टीमने आणि 44 धावांचं टार्गेट आहे. 11.00चं समोर टीम आहे खऱ्या अर्थाने ध्रुवी 11 भाल 40+. मग त्या धावा बनतील की रोखल्या जातील, धाव बनवल्या जातील की धावा रोखल्या जातील, आता प्रत्यक्ष धावतोरण ऐकूया माईक ओपन वरती. आंबेगावचा एक गोड आवाज प्रसाद भाग्यवंतला. थांबाचे प्रसाद 2 मिनिट आपण पाहू शकतो. खऱ्या अर्थाने 40+ मंडळाचे जे या स्पर्धेसाठी ज्या आम्हाला ट्रॉफ्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्यात. 40+ चे अध्यक्ष आमचे शिवनाथ दादा गायकर, तसेच उपाध्यक्ष सुरेश दादा जाधव नेवालीपाडा, तसेच उपाध्यक्ष विकास गायकवाड तिसगाव. सर्व
सर्व ही टीम आपण पाहू शकतो. खजिनदार पाहू शकतो आपण मान्यवर आहेत सध्या मंचावरती. श्याम दादा भंडारी चिंचवली, सहखजिनदार पाहू शकता राजू गायकवाड तिसगाव. त्याच्यानंतर संघटक आहे निवाली, त्याच्यानंतर सचिव पोटी प्लस विश्वास वायले वसार, त्याच्यानंतर संघटक आहेत रोशन पाटील मांगरुल, आणि त्याच्यानंतर सल्लागार आहेत राम पाटील मांगरुल. सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतकरणापासून या स्पर्धेच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. कूलर कमिटी मधूनच आपण पाहू शकता मालिकावीरासाठी जे कूलर आहे ती कमिटीकडूनच आलेल्या सर्व कमिटीचा पुन्हा एकदा आम्ही मनाच्या स्वतःचा आभार व्यक्त करतो. बळूया मॅचच्या दिशेने जिथे आवाज आंबेगावचा गोड आवाज प्रसाद भाग्यवंत. फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला भार 40+ त्याच्या विरोधात तिसगाव. टार्गेट सेट केले तिसगाव संघाने. किती धाव केले? 43 धावा कुठल्या तिसगाव संघाने तब्बल 44 धावाचं टार्गेट मात्र सेट केले मैदानावरती. P1चं षटक, पहिले षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये आलाय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज देवेनला पाहू शकतो आपण. पहिले षटक स्ट्राईकला फलंदाज रवी आणि नॉनला पप्पूला पाहू शकतो. मोठा फटका खेळायचा होता मात्र फलंदाज खेळपट्टीवरती येतोय तो हरेशला पाहू शकतो आपण. पहिला चेंडूवरती चांगली विक्री देवेनने मात्र. चौवेचाळीस धावेची गरज असताना भालगाव संघ मात्र फाईट करेल तिसगाव संघाला. पुढचा बॉल मोठा फटका केलाय. मिडन क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील. गुड रनिंग, गुड थ्रो. मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ते टीम भालगावला. आणि एका धावेने धावफलक मात्र उघड होईल, श्री गणेशा होईल. एक धाव. पुढचा बॉल देवींचा. किनारी सज्ज. यावेळेस मात्र गुडलस फोड चेंडू हुक केला, चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, दुसरी टीम भालगावची. नवीन बॅटमॅन मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटमॅन मैदानाच्या आतमध्ये सचिनला पाहू शकतो आपण. जिम्मेदारी घ्यावी लागेल तर इथनं मात्र सामना जिंकायचा असेल तर सचिनला मात्र मोठे फटके दाखवावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. भव्य दिवस स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जे काळेश्वर चषक 20-25 हे पर्व, आणि या पर्वामध्ये मात्र लढत पाहतो आपण. एका बाजूला भाल तर दुसऱ्या बाजूला तिसगाव. पुढचा बॉल देवेंचा. मोठा फटका खेळायचा झाला तर कार्पेट मात्र चेंडू गुडल्या स्पॉट मध्ये पडून सर यष्टकेच्या हातामध्ये, आणि हा येतोय डॉट बॉल.
पुढचा बॉल मिड ऑफचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने आला चेंडूवरती. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. चांगलं षटक घातलं असताना देवेन हिलपट्टीवरती आंबेगाव एंड कडनं तबोली चेंडू फेकलेत फक्त 5 चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु मिस टायमिंग होतीये. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर हाय तो चौकार. सात धावा लागतायत. हिलपट्टीवरती अप्रतिम शतक अटल देवेनने मात्र 7 धावा खर्च केल्यात. P1चं षटक दुसरं षटक घेऊन येत आहे हिलपट्टीवरती तिसगाव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सत्यवान. 7 धावा. सत्यवानला पाहावं लागेल. चांगलं षटक फेकावं लागेल. कमीत कमी धावा खर्च करावा लागतील जर या सामन्यामध्ये आपल्याला वर्चस्व ठेवायचं असेल तर. पुढचा बॉल फेकण्यास सज्ज सत्यवान. 40+ माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण. भालगाव विपक्ष तिसगाव या दोन बलाढ्य ताकदवर संघामध्ये. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता. पुल करायचा होता परंतु पंचांकडे अपील केली जाते. परंतु हा तर डॉट बॉल. धावा कुटाव्या लागतील भालगाव टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर. लढत करावी लागेल. समोर तितका ताकदीचा संघ. शॉर्ट ऑफ पूल करायचा होता परंतु मिस टायमिंग होते. खराब फिल्डिंग होते तिथे. खराब क्षेत्ररक्षण झाले. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण होतीये. ज्या चेंडूवरती धाव नव्हतीये त्या चेंडूवरती मध्ये आल्यात या तब्बल 3 धावा. 3 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकाकडे धाव लागतील त्या 10 धावा. पुढचा बॉल सत्यवानला आपण पाहू शकतो. सत्यांमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ त्याला लाभत नाहीये खेळपट्टीवरती. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु मिस टायमिंग होते. सर चेंडू गुडलँड स्पॉट वरनं इष्टकेच्या हातामध्ये. हा येतोय डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल सत्यवानचा. मात्र काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल कोलवेडा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. लाऊड अपील केली जाते पंचांकडे परंतु LBW नाही आहे. काय गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये सत्यवानच्या माध्यमातून. पुढचा बॉल शॉट ऑन पूल करायचा होता. पुन्हा एकदा त्या दिशेने मारचा प्रयत्न पण एज लागते. पंचामल दर्शवत आहेत. फलंदाज होतील बाद. बिग विकेट डाऊन.
संगणक आणि नेवाळी संघाचा संगणक, सॉरी नेवाळी संघाचा संगणक या नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण नवीन फलंदाज खेळपट्टीवरती रवीला पाहू शकतो आपण. धावा कुठाव्या लागतील, जिम्मेदारी मात्र घ्यावी लागेल. एकाच्या खांद्यावरती संघाची जिम्मेदारी घ्यावी लागेल. जास्तीत जास्त धावा कुठाव्या लागतील, मोठे फटके आणावे लागतील. गोलंदाज सत्यवान सज्ज होते. पुढचा बॉल पुण्याला त्या दिशेने कट करायचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. तब्बल 6 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत आणि एक विकेट सुद्धा प्रस्थापित केले. काय गोलंदाजी केली आहे सत्यवानला पाहू शकतो आपण. अप्रतिम गोलंदाजी. चला हॉलंडर्स मैदानाचा ताबा घ्या. तर स्पर्धेमध्ये स्वागत झालंय आमचे आकाश बारकू भाग्यवंत यांचं सुद्धा स्वागत आगमन झालंय. आकाश आणि तुमची टीम घेऊन हॉलंडर मैदानात ताबा घ्या. आकाश भाग्यवंत मैदानाचा ताबा घ्या जरा. आपल्या टीमला सुद्धा सांगायचं आहे. आकाश भाग्यवंत मी डोके साईड कव्हर करायची आहे. हॉलंडर मध्ये नवीन गोलंदाजी मार्क वरती येते तिसगाव संघाचा योगेश वरती मात्र आता भरोसा दाखवलाय. दुसरं षटक काय पाहिलं सत्यवानचं आपण. कमबॅक गोलंदाजी काय म्हणावी. अप्रतिम षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 7 धावा आणि त्याच्यानंतर सत्यवानचा विचार जर केला तर तब्बल धावा आल्या 3 धावा. अप्रतिम गोलंदाजी. अद्याप 12 चेंडू 34 धावेची गरज. इतने मोठे फटके खेचावे लागतील टीम भालगावच्या संघाला किंवा खेळाडूंना. चला तिसगाव संघ जास्त वेळ घेऊ नका. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. वेळेला खूप महत्व आहे. वेळेचा पूर्णपणे वापर करावा. जास्त वेळ घेऊ नका. नवीन गोलंदाजी मार्क वरती योगेश. यावेळेस पुलटा चेंडू आहे. पंच आम्हाला सांगतायत नो बॉल आहे आणि चेंडू झाला सीमारेषेच्या बाहेर राहिले. हो चौकार. मात्र मॅच खुली करायचा प्रयत्न असेल. एखादा मोठा फटका मॅच मध्ये मात्र आणेल टीम भालला. आणि कोणीगावचे कॅप्टन या तुम्हाला वारंवार सूचना देतो आम्ही. या नाणेफेकी करायची आहे. तर श्यामशेठ भंडारी यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय नाणेफेकीचा कौल. यापुढे होणे लढत नेवाळी आणि खोणी या दोन बलाढ्य संघामध्ये, ताकदवर संघामध्ये. हा आलाय नो बॉल वरती आलाय फ्री हिट. आणि आता मात्र गोलंदाज योगेश वरती हल्ला चढवलाय. पुढचा बॉल योगेश. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पंच आम्हाला अतिरिक्त धाव डाव्या यशाच्या बाहेर लागेल टीम भालला. मात्र गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल योगेशला. पुढचा बॉल उडवलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. शतक आहेत तिथे. थोडीशी फेकी करतील. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पुढचा बॉल योगेशचा. कोलव्या टप्प्याचा चेंडू उडवायचा होता
परंतु पंच आम्हाला दर्शवत आहेत खराब चेंडू आहे, स्क्वेअर चेंडू आहे. आयसीसी नियम क्रमांक 22 यावर दर्शवताना खराब चेंडू, अतिरिक्त धाव, व्हाईट बॉल. देवेन मात्र इथे खराब गोलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये, दिशा भटकत असताना. दोनच चेंडूचा खेळ झालाय अद्याप 4 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील, अजूनही संघर्ष करावा लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल योगेशला. अजूनही संघर्ष करावा लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल योगेशला. मोठा फटका केल्याचा होता स्वतःच्या फ्लॉवर. तुम्ही सत्यवान मात्र पूर्णपणे बाजी लावतोय या मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाजी तो चांगली केली, फलंदाजी तो चांगली केली आणि क्षेत्ररक्षक मध्ये सुद्धा त्यापी 9 चेंडू 24 धावेची गरज. पुढचा बॉल शॉट पूल होता, पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत खूप वेगाने आले क्षेत्रवरती. चेंडूला एका टप्प्यावरती उचलतील आणि 2 धावेने धाव पुढे धावा लागतील त्या 24 धावा. पुढचा बॉल योगेशचा. मात्र या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. मोठा फटका केला होता मात्र पॉकल मध्ये चेंडू फेकला होता. षटक क्रमांक मात्र तिसरे संपन्न होते. 3 षटके संपन्न धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जायचंय. पाहिले यांच्याकडनं आम्हाला आज पाण्याची सोय करून दिली आहे ताई. या तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. या व्यासपीठावरती विराजमान व्हा. विकास मात्र शेवटचे षटक हनामारीचे षटक ज्याला म्हटलं जातं. 20 धावेची गरज आहे, 6 चेंडू 20 धावेची गरज. मात्र इथनं संघर्ष करावा लागेल. स्ट्राईकला फलंदाज सचिनला पाहू शकतो आपण. सचिनला मात्र आता जिम्मेदारीचं ओझं खांद्यावर घ्यावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. 7 चेंडूचा खेळ केल्यातील 7 चेंडूचा खेळ केला तब्बल 11 धावेवरती खेळते सचिन. पुढचा बॉल मोठा फटका केला होता म्हणून फ्लॉकर मध्ये फेकला होता. सुद्धा फॉलोमध्ये अडवायचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अप्रतिम सामना पाहतोय आपण. 2 बलाढ्य संघामध्ये, ताकदवर संघामध्ये पाहतोय आपण सामना. एका बाजूला भाल आणि त्यांच्या विरोधात तिसगाव 40+. सिनियर रवीला आपण पाहू शकतो शाही केंड वरती.
मोठा फटका केल्याचा होता मिडॉन क्षेत्ररक्षक आहेत परंतु म्हणतील प्रेक्षक चेंडू सीमेच्या बाहेर वन बाउन्स येतो हा चौकार. तसंच समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलाय चौकार. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता परंतु मिस टायमिंग होतीये. चेंडू गुडल्या स्पॉट वरून पडल्यानंतर सरळ यशच्या हातामध्ये आणि हा येतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल टीम तिसगावला मात्र एक भरोशाची उमेद करून देईल आणि एक डॉट बॉल मात्र पराभवाची दिशा दिसत नसल्याने भालगाव टीमला. मोठा प्रकारचा पुलटॉस बॉल होता मात्र मिड लॉंगावरून क्षेत्ररक्षक सत्यवान तिथे आहेत मात्र चुका होणार नाहीयेत. मात्र एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. 2 चेंडू आणि 14 धावेची गरज. मात्र एखादा चमत्कारच मात्र या मॅचला जिंकून देऊ शकतो टीम भालगावला. बॉल फुलटॉस होता ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता क्षेत्ररक्षक लॉंगावरून क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले चेंडूवरती. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ओहो काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विकास वरती भरोसा दाखवला होता आणि विकासने मात्र टीमचा विकास करून दिलाय आणि शेवटच्या षटकामध्ये हा शेवटचा बॉल असेल आणि 13 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल आहे उडवलाय मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत खूप वेगाने परंतु मिस टायमिंग होतीये आणि षटक क्रमांक 4 संपन्न होते आणि अशा प्रकारे टीम तिसगाव मात्र या संघामध्ये सामन्यामध्ये विजय होते. हार्ड लक टीम भालगाव. आणि तर आमच्या मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. श्यामशेठ भंडारी यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय आमच्या व्यासपीठावरती. शिवनाथ दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय.